लवकरच आता ओला कोलाला सुद्धा टप्प देणारी सेवा ही मराठी लोक देणार आहेत. ते म्हणजे काळी पिवळी टॅक्सी. अगदी पुण्यात सुद्धा 10,000 परवाने द्या. पिंपरी चिंचवडमधून काळ्या पिवळ्या टॅक्सीचं 10,000 परवाने द्या. आणि मुंबई महानगर क्षेत्रात तर 30-40,000 काळ्या पिवळ्या टॅक्सीचंच परवाने द्या. आणि ह्यांना शासन भाडं ठरवून देतं. मीटरनंच हा व्यवसाय करायचा असतो. ह्याच्यासाठी तुम्हाला 15 वर्षाचा दाखला लागणार आहे. मराठी बोलता यावं लागणार आहे. मराठी लिहिता यावं लागणार आहे. आणि कागदपत्र ही सगळी लागत असतात. 15 वर्षात दाखला लागतो, पोलीस रिपोर्ट लागतो. आणि टॅक्सीसाठी 1 मे पासून परमिट द्या. खाली टॅक्सीसाठी काळी पिवळी टॅक्सीसाठी त्याच्यासाठी 4 चाकी छोटं वाहन चालवण्याचा प्रवासी वाहतुकीचा बिल्ला लागतो. टॅक्सीसाठी RTOमध्ये तो बिल्ला वगैरे सगळं मिळतात. काम कुठलं बंद नाही, हे मात्र लक्षात ठेवा. आणि आता ई-रिक्षाला तर परवानाच नाही. त्याच्यामुळे ई-रिक्षाची परवान्याची काय गरज आहे? तर रिक्षावाल्याची बी 15,000 फी भरायची वस्ती आहे. आणि चार्जिंग स्टेशन सगळ्या ठिकाणी आहेत. मुंबईत तर BST बस वगैरे सगळ्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन आहेत. असं काहीसुद्धा हे नाही. तर रिक्षा चालकांनी तर परमिट करूच नका. कारण आता बिन परमिटचीच तुम्हाला गाडी चालवायला मिळते तर कशाला पाहिजे 15,000 रुपये भरायला तरी. आणि जे उगाच खटखट मला परमिट द्या हे करा. पण तुम्हाला कागदपत्र मात्र ई-रिक्षासाठी सुद्धा लागणार आहेत. 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला लागणार. फक्त तुम्हाला परमिट नाही. आणि ज्या वेळेला सरकार केव्हा लागू करेल त्यावेळेला तुम्हाला परमिट घ्यावं लागेल. कारण केंद्र सरकार ज्या वेळेला निर्णय घेईल परमिट लावायचा त्यांना, त्याच वेळी महाराष्ट्र शासन लावणार आहे ना. हे मी मात्र लक्षात ठेवायचं आहे. कारण केंद्र सरकारचे नियम जे असतात तेच राज्यांना पाळायचे असतात. जे कायदे आहेत तेच कायदे पाळायचे असतात. फक्त आता परमिट पुन्हा कधी देतील किंवा टॅक्सीची परमिट द्यायची, मौखिक भाषा मराठी भाषेचं कसं घ्यायचं, त्याचं सॉफ्टवेअर कसं असावं आणि त्याची मौखिक परीक्षा कशी घेणार, बस एवढा निर्णय झाला की टॅक्सीची परवानगी शासनाने द्यावीत. 1 मे पासूनच द्यावावीत ही आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. नाशिक जिल्ह्यासाठी एक 5,000 परमिट द्या. म्हणजे बेकायदेशीर ज्या गाड्या चालतात ना त्या बंद होतील आणि लोकांना चांगली सेवा मिळेल. आणि ह्या काळ्या पिवळ्या टॅक्सी चालकांना, रिक्षा चालकांना शासनाकडून सुद्धा काहीतरी न्याय मिळेल. आता पर्यटक परवान्याच्या गाडीला तर स्थानिक धंदाच करता येत नाही. 8 वर्षानं प्रवासी वाहतुकीचं निघून जातात. आणि शासनाला तर काय त्या पर्यटक परवान्याच्या गाडीला भाडं ठरवायचं अधिकारच नाही. आणि कोणाला हा ओला कोलामधनंच असा हा एक माफी आहे, एजंट आहे, कमिशन एजंट. त्यानं ॲप चालू केलं. मग सरकार म्हणतात, लोक म्हणतात ॲप बंद करा की. अहो मी एवढंच सांगेन की ॲप सरकारला सुद्धा बंद करता येणार नाही. तंत्रज्ञान स्वीकारलेलं आहे. पण बदल मात्र करता येतील, निर्बंध आणता येतील. व्हिडिओ शेअर करा.